एक सांगू का, नागपंचमीला केले जाणारे हे पारंपरिक दिंडे खायला जितके छान लागतात तितकेच बनवायला हे अगदी सोपे आहेत. दिंडे मऊ आणि योग्य प्रमाणात होण्यासाठी साहित्याचं प्रमाण खूप महत्त्वाचं असतं. तर दिंडी बनवण्यासाठी 1 वाटी हरभरा डाळ घेतली आहे. डाळीमध्ये 2 ते 3 वेळा पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायची. डाळ कुकरमध्ये शिजवून घेतली आहे. डाळ कुकरला शिजवता वेळेस 1 वाटी हरभरा डाळ आहे तर 3 वाटी पाणी घालायचं. कुकर थोडा मोठा असेल तर 4 वाटी पाणी घातलं तरी चालेल. डाळ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायची. पुरणाला छान कलर येण्यासाठी पाव चमचा हळद घातली आहे. कुकरला 5 ते 6 शिट्ट्या करून डाळ शिजवून घ्यायची. डाळ शिजेपर्यंत कणिक मळून घेतली आहे, म्हणजे पुरणाचे सारण तयार होईपर्यंत कणिक छान भिजते. 1 वाटी डाळीच्या प्रमाणासाठी 3 वाटी कणिक घ्यायची. चवीनुसार मीठ घालायचं. पिठामध्ये लागेल तसं पाणी घालून घट्ट अशी कणिक मळून घ्यायची. कणिक भिजवण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची. कुकरला 6 शिट्ट्या करून घेतलेत. डाळ शिजली आहे. पुरण तयार करूयात. याप्रमाणे कुकरला डाळ शिजवून घेतली की छान शिजते. डाळीमध्ये पाणी पण शिल्लक राहिले, याची कटाची आमटी बनवायची. डाळ छान शिजली आहे. आता डाळीतील पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं. 1 वाटी डाळीसाठी पाऊण वाटी गुळ घातलाय. गुळ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त घालू शकता. गुळ विळीवरती किसून घेतलाय. 1 चमचा सुंठ पावडर घालायची. मिश्रण एकसारखं हलवत राहायचंय. सुरुवातीला गुळ विरघळला की मिश्रण थोडं पातळ होतं. गॅस मोठाच ठेवायचा आहे. मिश्रण एकसारखं हलवत राहायचं. नंतर गॅस मध्यम आचेवर करून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या. दिंड्यांचं सारण तयार झालंय. मळून घेतलेली कणिक छान भिजली आहे. आता कणकेला थोडं तेल लावून कणिक मळून घ्यायची. तेल लावल्यामुळे दिंडे वाफवल्यानंतर छान मऊ होतात आणि छान लागतात. ही छोटीशी टीप नक्की लक्षात ठेवा. कणिक पुरण तयार झालंय. दिंडे बनवूयात. पुरी बनवता वेळेस जेवढे गोळे बनवतो तेवढे गोळे बनवून तेल लावून पारी लाटायची. दिंड्यांमध्ये सारण भरायचंय. इथे एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी हे सारण बारीक वाटून पुरण केलेलं नाहीये. हे सारण जसं आहे तसंच दिंड्यांमध्ये भरलं आहे. त्यामुळे दिंडे बनवण्याची ही पद्धत अगदी सोपी आहे. यामुळे दिंडे खाताना डाळ आणि गुळाची चव छान जाणवते. शिवाय पुरण वाटण्याचा वेळही वाचतो. याप्रमाणे सारण भरून पारी चारी बाजूनी दुमडून घेऊयात. दिंडे तयार करून घ्यायचे. याप्रमाणे सर्व दिंडे तयार करायचे. पाणी गरम झालंय. दिंडे वाफवण्यासाठी ठेवूयात. दिंडे वाफवण्यासाठी केळीचं पान घेतलंय. केळीच्या पानाला थोडं तेल लावायचं. झाकण लावून 10 ते 15 मिनिटं मध्यम गॅसवरती दिंडे वाफवून घ्यायचे. दिंडे वाफवून झाल्यावर ते बाहेर काढून घ्यायचे. याचप्रमाणे सर्व दिंडे व्यवस्थित वाफवून घ्या. दिंडे खाता वेळेस दिंड्यांवरती तूप घालायचं. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पारंपरिक रेसिपी, रांगोळी आणि क्रिएटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.